तालुक्यातील पारगाव येथे मांजराळ नदीच्या पात्रालगत असलेल्या जमिनी आणि पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय। याच भागाची पाहणी करण्यासाठी आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दौरा केला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेकडे नोटीस किंवा SMS आले असतील त्यांनी ते सर्व पुरावे संकलित करून त्यांच्याकडे पाठवावेत। ते म्हणाले की मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कोणीही आत्महत्या करू नका, एकमेकांना धीर द्या। सरकारला वठणीवर आणण्यासाठी मी तुमच्या सोबत रस्त्यावर उतरणार आहे। ते पुढे म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, पण तुम्ही कोणीही आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका। या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, मेघराज पाटील, जिनत सय्यद, कोहिनूर सय्यद सर, रणजित पाटील, चेतन बोराडे, दीपक मुळे, विहंग कदम, भगवान बांगर, तात्या गायकवाड, प्रशांत बाबा चेडे यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। आज माझ्या हातामध्ये काही नाहीये, मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो, बाकी काही देऊ शकत नाही आता। पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर या सरकारला आपण नमवू शकतो। ओम दादा, तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती, माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली। कधी मी असं फिरलो नाही, केलं की नाही, झालं की नाही, मिळालं की नाही, म्हणजे मी असं कोणी काय उपकार केल्याच्या भावनेचा फिरलो नाही। पण आत्ताचं जे सरकार म्हणतंय, मी येताना गाडीमध्ये बघितलं, आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार, लाडक्या बहिणीला एवढे पैसे करतात। अरे देताय म्हणजे काय करतो, उपकार करताय का? आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका कुटुंबाला? आज पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे। बरं, मला काही जणांनी माझ्यावर टीका केली होती, मला शेतीतलं काय करायचं नाही केलं। मी तुम्हाला विचारतो, आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीटनेटकी करून पुन्हा शेतीच्या कामाला किती दिवसांनी येईल? 5 वर्ष गेली, तुमच्या आयुष्याची 5 वर्ष गेली, तोपर्यंत तुम्ही काय करणार? तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार? तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, जसं आता पुस्तकं वाहून गेलेत, दप्तरं वाहून गेलेत। तर शेतीचं नुकसान झालंय, पण घरामध्ये पाणी घुसले, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे। हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच। आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्याखेरीज, जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही। पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे, येणार? काय वचन? मला एकच वचन पाहिजे, आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही म्हणा। मंजूर आहे? कारण हे बघितल्यानंतर जीव असा कासावीस होतो, घरं उघडी पडतात। घरातला करता कोण मुलगा असेल, पती असेल, वडील असतील, निघून गेल्यानंतर घराने करायचं काय? तर कृपा करून खचून जाऊ नका, आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या। बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत। जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास दादा, ओम दादा उतरले ना, आणि मला बघून मी सुद्धा हे झालं की मी त्यांना फोन केला, रे सगळ्यांना वाचवते बरोबर, पण स्वतःचा जीव पण सांभाळ। तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका। तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ, म्हणजे घेऊ, फक्त तुम्ही धीर सोडू नका। बाकी अनेक गोष्टी, काही जणांची गुरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये। मी आता येताना बघितलं, एक सारी ताई होती, तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला, यमाई मंदिराच्या बाजूला माझं घर आहे, घरामध्ये पाणी आहे। गेलो, बघितलं, घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओलं झालंय। कसं जगायचं कसं? म्हणजे घरात चिखल झालाय। शेतीचं तर झालेलंच आहे, शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, पण यांचं घरदार उद्ध्वस्त झाले, त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना। भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये, पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे। आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे, खंबीर राहा, शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करू नका। सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, ती ताकद गमावू नका। सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय।
वाकर विठ्ठलराव आखाडे पारगाव. मी बँक ऑफ महाराष्ट्राकडून 2019ला 60,000 रुपये कर्ज मला बिल दिलं. नंतर 10% वाढीत आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी रेग्युलर भरत होतो मी. तर आता मला 94 मिळाले, 1 लाख भरली. असं रेग्युलरमध्ये मी आलो आहे. आता वसुलीसाठी बँकेचं काय मेसेज नोटीस आली मला, मेसेज आलाय. 15 तारखेला 15/9ला माझी तारीख होती रिन्युअलची. पुढे काय अपेक्षा काय तुम्हाला आता? ही कर्ज माफ व्हा रेग्युलर भरणार. ते काय करतात, फक्त थकीचं माफ करतात, रेग्युलरला काही देत नाहीत. आमची अपेक्षा रेग्युलर सुद्धा माफ व्हावं, रेग्युलरचं कर्ज माफ व्हावं ही आमची अपेक्षा. प्रतिनिधी कौशिक, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव.